नमस्कार मंडळी. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं की सरोज आणि अद्वैत या दोघांचंही बोलणं नैनाने रेकॉर्ड केलेलं असतं आणि त्यामध्ये सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, अरे जर ती मुलगी तुझ्याशी कॉम्पॅटिबल असेल तर आणि तरच तिच्यासोबत राहा, आणि मी तर तुला सांगेल की ती मुलगी तुला अजिबात सूट करत नाही, कारण तू एवढा मोठा बिझनेसमॅन आहेस, एवढा मोठा आपला चांदेकरांचा व्यवसाय तू पुढे घेऊन गेला आहेस, एवढा एक हाती सगळा सांभाळतोय, आणि ती मुलगी मात्र तुझ्या कुठेही काहीही नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तू तुझा निर्णय घ्यावा, आणि तू जर कॉम्पॅटिबल नसेल तिच्यासोबत तर सरळ तू तिच्यासोबत डिवॉर्स घ्यावा. त्यावेळी अद्वैत म्हटलेला असतो की हो आई, मी या गोष्टीसाठी थोडासा टाईम घेईल, आणि जर मला कळलं की मी खरेसोबत कॉम्पॅटिबल अजिबात नाही आहे तर मात्र मी तिच्यापासून डिवॉर्स घेईल. आता ही गोष्ट नैनाने रेकॉर्ड केलेली असते आणि नैना ही गोष्ट आता शस्त्र म्हणून वापरणार असते. म्हणजे नैनाला वाटतं की कदाचित जर मी कलाला हा व्हिडिओ दाखवला तर असं होऊ शकतं की कला स्वतःहून अद्वैतला सोडून जाईल. म्हणजे जर अद्वैतच्या मनात कलाला डिवॉर्स देण्याचं असेल तर कला तिथं अजिबात राहणार नाही, कारण शेवटी प्रश्न कलाच्या स्वाभिमानाचा आहे, आणि मग कला या घरातून निघून जाईल, मग आमचा मार्ग तर मोकळाच होईल. असा प्लॅन आता नैनाने केलेला असतो आणि नैनाने या प्लॅनबद्दल राहुल आणि रोहिणीला सुद्धा सांगितलेलं असतं, कारण ते तिघेही आता एकाच टीमचे मेंबर्स असतात. मग त्यानंतर कला जेव्हा किचनमध्ये असते तेव्हा नैना ही मुद्दाम किचनमध्ये येते आणि नैना कलाला विचारते की काय ग कला, मला एक गोष्ट सांग की तुझं आणि अद्वैतचं कसं चाललंय. त्यावर कला म्हणते की ताई, अगं हा काय प्रश्न झाला, आमच्या दोघांचं तर छानच चाललंय. नैना म्हणते की नाही ग कला, अगं मी घरात आल्यापासून काही गोष्टी नोटीस करते. मला कळतंय की तुझं आणि अद्वैतचं अजिबात ठीक चाललेलं नाही आहे. अद्वैत पदोपदी तुझा अपमानच करत असतो, प्रत्येक वेळी तुलाच धारेवर धरत असतो. अगं तू किती काम करतेस या घरामध्ये, घरातलंही करते, बाहेर त्या ऑफिससाठी डिझाईनसुद्धा बनवते, तरीसुद्धा अद्वैत मात्र तुला ते स्थान देताना कधीच दिसत नाही. तेव्हा कला म्हणते की नाही अगं ताई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अद्वैत असा अजिबात नाही आहे. म्हणजे भलेही तो माझ्याशी कितीही भांडेल, आम्ही रूममध्ये कितीही भांडू, परंतु बाहेर असताना मात्र तो माझी बाजू घेण्याचं कधीच सोडत नाही. तेव्हा नैना म्हणते की अगं पण मला तर नाही वाटत की अद्वैत असा असेल म्हणून. मग कला म्हणते की नाही ताई, असं अजिबात नाही आहे. अद्वैत खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि खरंच मला खूप अभिमान वाटतो की मी त्याची बायको आहे. नैना म्हणते की अगं पण त्याला वाटतो का तुझा अभिमान की तू त्याची बायको आहेस म्हणून. कला विचारते की ताई, अगं असं तू का म्हणतीयस. नैना म्हणते की बघ कला, हे बघ, काही झालं तरी मी तुझी मोठी बहीण आहे आणि शेवटी मलाच तुझी काळजी आहे. बघ, मी प्रेग्नन्सीचं खोटं नाटं घरी सांगितलं होतं तरीसुद्धा शेवटी राहुलने मला ॲक्सेप्ट केलंच ना. परंतु अद्वैतचं काय, तुमच्या लग्नाला आता 1 वर्ष होत आलं. 1 वर्षामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला हव्या होत्या, तरीसुद्धा तुमच्यामध्ये काहीही अजून क्लिअर नाही आहे. खरं तर तुम्ही फक्त एकमेकांचे नवरा बायको आहात, तेही फक्त नावाला, परंतु तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं कुठलंही रिलेशन नाही आहे हे सगळ्या घराला माहिती आहे. मग कला आता मान खाली घालते. नैना म्हणते की हे बघ कला, तू मला कदाचित वाईटही समजू शकते, परंतु मला तुला एक गोष्ट दाखवायची आहे. कला म्हणते की काय ताई. मग नैना आता कलाला तो व्हिडिओ ऐकवते. त्या ऑडिओमध्ये सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, जर तू त्या मुलीशी कॉम्पॅटिबल नसेल तर तू मात्र त्या मुलीशी डिवॉर्स घेऊ शकतो. आणि अद्वैत देखील म्हटलेला असतो की आई, मी थोडासा या गोष्टीसाठी टाईम घेईल, आणि जर मला वाटलं की खरे माझ्यासोबत कॉम्पॅटिबल नाही आहे तर मात्र मी डिवॉर्स घेईल. आता हा व्हिडिओ नैनाने कलाला दाखवलेला असतो, त्यामुळे कलाला धक्काच बसतो. कलाला समजलेलं असतं की याचा अर्थ सरोज मॅडम आणि अद्वैत या दोघांमध्ये हे बोलणं झालं आहे आणि अद्वैतच्या मनात या सगळ्या गोष्टी सरोज मॅडमकडून आल्या आहेत. आता कलाला ही गोष्ट समजलेली असते. नैना मात्र खूपच खुश असते. नैनाला असं वाटतं की आता तिने बरोबर बाण लावलाय, आता बाण बरोबर ठिकाणी लागलेला आहे आणि आता कला अद्वैतला डिवॉर्स देणार.
कारण शेवटी प्रश्न तिच्या स्वाभिमानाचा आहे. जिथे अद्वैतलाच तिच्यासोबत राहायचं नाही आहे ही गोष्ट जर तिला कळली तर ती स्वतःहून या घरात निघून जाईल. कारण शेवटी माझीच बहीण आहे आणि मला माहिती आहे ती कशी आहे. अगदी लहानपणापासून मी तिला ओळखते. तिला जर कळलं ना की अद्वैतला तिच्यासोबत राहायचं नाही आहे तर मात्र अद्वैतला तिच्यासोबत राहायचं नाही आहे म्हणून उगाच अद्वैतचं नुकसान नको किंवा अद्वैतला माझ्यामुळे त्रास नको, त्यामुळे कला हे घर सोडून जाऊ शकते असं नयनाला वाटत असतं. नयना कलाला सांगते की हे बघ कला, मला तुझी खरंच खूप काळजी वाटते आणि मला असं वाटतं की या घरामध्ये राहण्यासाठी तू जरा विचार करायला पाहिजे. कारण शेवटी प्रश्न तुझ्या स्वाभिमानाचा आहे. बघ ना गं, तुला कोणीही काही बोलतं, मग काय उपयोग? तू या घरासाठी एवढं झटतेस, या घरासाठी एवढं काम करतेस, या ऑफिससाठी सुद्धा काम करतेस आणि तेही कुठलेही पैसे चार्ज न करता तू ह्या सगळ्या गोष्टी करत असते. पण या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग जर घरामध्येच असे माणसं असेल तर? तुझी स्वतःची सासू, तुझा नवरा जर तुझ्याबद्दल असे बोलत असतील तर या घरात थांबून काय उपयोग आहे कला तुझा? मला नाही वाटत की हे घर तुझ्यासाठी आहे. आता या गोष्टीचा तूच एकदा विचार करायला पाहिजे असं नयना कलाला म्हणते आणि तिथून निघून जाते. परंतु कला मात्र विचार करत असते. कलाला खरं तर वाईट वाटलेलं असतं की हे काय अद्वैत बोलला, म्हणजे अद्वैतच्या मनात जे काही मला डिवोर्स देण्याचं आलं आहे ते खरं तर सरोज मॅडमकडून आलं आहे आणि सरोज मॅडमनी अद्वैतच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी घातल्या आहे. कारण याआधी तर अद्वैतने मला कधीच डिवोर्स देण्याचा विचार केला नाही. आत्तापर्यंत खूप अशा गोष्टी घडल्या, आत्तापर्यंत खूप सारं झालं, परंतु कधीही अद्वैत मला म्हटला नाही की खरे मला तुझ्यापासून डिवोर्स हवा आहे. आणि आत्ता तो ह्या सगळ्या गोष्टी म्हणतोय तर याचा अर्थ ह्या सगळ्या गोष्टींचं मूळ सरोज मॅडम आहे. सरोज मॅडमला तर तसंही मी आधीपासून आवडत नाही. या घरात जेव्हापासून मी आले तेव्हापासून मी या घराच्या बाहेर कशी जाईल याचे सगळे प्रयत्न सरोज मॅडमने अगदी बरोबर केलेले आहेत आणि त्यांना तर मी या घरामध्ये अजिबात नको आहे आणि म्हणूनच त्यांनी अद्वैतला या सगळ्या गोष्टी भरवल्यात. आता ही गोष्ट कलासमोर आलेली असते. परंतु आता या गोष्टीवर उपाय काय करायचा? कला विचार करते की मला माहिती आहे जर अद्वैतने स्वतः हा निर्णय घेतला असता तर कुठेतरी मी विचार केला असता. कारण मला अद्वैतला त्रासामध्ये बघायचं नाही आहे. जर स्वतःहून माझ्याशी लग्न टिकवायला नाही म्हटला असता तर मात्र मी त्याला डिवोर्स दिला असता. परंतु इथे मात्र तो कोणाचं तरी ऐकून निर्णय घेतोय. तो काय त्याच्या मनाने निर्णय घेत नाही आहे. तर याचा अर्थ मला आता अद्वैतला त्याच्या मनाने निर्णय घ्यायला भाग पाडावं लागणार आहे. त्याचा निर्णय काही असू दे अद्वैतचा, परंतु अद्वैतने मनाने या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे. मग आता कला यावर काम करणार असते. कला खूप विचार करते की काय करायला पाहिजे, काय करू मी असं की अद्वैत स्वतःहून या गोष्टीचं उत्तर देईल किंवा स्वतःहून या गोष्टीचा विचार करेल. सरोज मॅडमच्या बोलण्याला तो अजिबात प्रभावित होणार नाही आणि जे काही करेल ते स्वतःच्या मनाने करेल. आता याचाच विचार कला करत असते आणि मग कलाच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया येते. कलाला कळतं की अद्वैतने स्वतःहून आता तो ब्लॅकबोर्ड तो रूममध्ये घेऊन आलाय आणि त्यामध्ये समानता आणि भिन्नता हे 2 ग्रुप त्यानेच पार पाडले. आता अद्वैतला ही गोष्ट चेक करायची आहे की आमच्या दोघांमध्ये कुठल्या कुठल्या समानता आहे आणि कुठल्या कुठल्या भिन्नता आहे. जर समानतेचा आकडा हा भिन्नतेपेक्षा जास्त तर मात्र आमच्या दोघांमध्येही डिवोर्स होणार नाही आणि जर भिन्नताचा आकडा जास्त असेल तर आमच्या दोघांमध्ये डिवोर्स होईल आणि अद्वैतसुद्धा याच गोष्टीचा विचार करेल. परंतु मी या सगळ्यामध्ये एक डोकं तर लावू शकते, म्हणजे अद्वैतला अद्वैतच्या मनाने विचार करून देईल आणि सोबतच माझं महत्त्वसुद्धा मी अद्वैतला पटवून देईल. कलाने आता ठरवलेलं असतं. त्यानंतर अद्वैत मात्र याच विचारामध्ये असतो की कशा प्रकारे कला आणि आम्ही दोघंही समान नाही आहोत. म्हणजे ऑलरेडी अद्वैत स्वतःला खूप शहाणा समजत असतो प्रत्येक वेळी की तो कशा प्रकारे ग्रेट आहे, परफेक्शनिस्ट आहे, प्रत्येक गोष्ट त्याला जमते, प्रत्येक ठिकाणी तो परफेक्ट आणि कला कशी इम्परफेक्ट याच गोष्टी अद्वैतच्या डोक्यामध्ये असतात. त्यामुळे अद्वैतला स्वतःबद्दल सगळं काही चांगलं वाटत असतं की मी कसा चांगला आहे आणि कला कशी अशी आहे, मग माझ्यामध्ये तिच्यामध्ये कुठलीही समानता नाही आहे, याच गोष्टीचा अद्वैत विचार करत असतो. पण आमच्या दोघांमध्ये काय साम्य आहे या गोष्टीचा अद्वैतने विचारच केलेला नसतो आणि मग कला आता अद्वैतला तोच विचार करायला भाग पाडणार असते.
आता अद्वैतला विचार करता करता एक गोष्ट जाणवते की कशाप्रकारे मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे आणि कशाप्रकारे कला खरे फक्त कला खरे आहे आणि मला सगळ्यातल्या सगळ्या गोष्टी जमतात. मी तर परफेक्शनिस्ट आहे आणि खरे खरे मात्र काहीच नाही आहे. आता अद्वैतला भिन्नतेचा एक पॉईंट मिळालेला असतो. त्यामुळे अद्वैत त्या तक्त्यामध्ये लिहितो की कशाप्रकारे तो ग्रेट अद्वैत चांदेकर आहे, त्यामुळे सगळ्यातलं सगळं त्याला कळतं आणि कशाप्रकारे कलाखरेला काहीच कळत नाही असं त्याने लिहिलेलं असतं. असं लिहून अद्वैत ऑफिसला निघून गेलेला असतो. त्यानंतर कला जेव्हा रूममध्ये येते आणि जेव्हा ती तक्त्यावर बघते की अरे अद्वैतने असं लिहिलं आहे, म्हणजे अद्वैत स्वतःला द ग्रेट समजतोय आणि मला मात्र काहीच समजत नाही आहे. मग आता ह्या गोष्टीवर प्रत्युत्तर देण्यासाठी कला दिवसभर विचार करून ठेवते. मग रात्री तिला एक उत्तर भेटलेलं असतं. ज्यावेळी अद्वैत हा घरी आलेला असतो, रूममध्ये आलेला असतो, तेव्हा कला आता अद्वैतला विचारते की काय रे चांदेकर, तू असं का लिहिलंस तक्त्यावर की तू परफेक्शनिस्ट आहे आणि कशाप्रकारे मला काहीच जमत नाही. तर अद्वैत म्हणतो की हां बरोबर आहे, तुला तर माहितीच आहे मी बिझनेसमॅन आहे, मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे, मी सगळा बिझनेस एक हाती सांभाळतो, सगळ्यातलं मला सगळं काही कळतं. कला सगळ्यात पहिल्यांदा अद्वैतने जो तक्त्यावर पॉईंट लिहिलेला असतो तो पॉईंट पहिल्यांदा पुसून टाकते आणि अद्वैत त्यावेळी कलाला विचारतो की का केलंस तू असं, आपल्या दोघांमधला भिन्नतेचा पॉईंट होता तो. तेव्हा कला म्हणते की नाही चांदेकर, हे बघ मला माहिती आहे की तू खूप चांगलं काम करतोस, म्हणजे तू एक चांगला माणूस आहे, याबद्दल मी अजिबात नाकारत नाही आहे. तू तुझ्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल आहे आणि याचं क्रेडिटसुद्धा तुलाच जातं, या गोष्टीला सुद्धा मी नाकारत नाही आहे. परंतु अद्वैत असं नाही आहे ना की मला कशातलंच काही जमत नाही. ज्याप्रमाणे तू स्वतःला ग्रेट समजतो त्याप्रमाणे माझ्या नजरेतसुद्धा मी ग्रेटच आहे की. ज्याप्रमाणे तू स्वतःला परफेक्शनिस्ट समजतो त्याप्रकारे काही गोष्टींमध्ये मी सुद्धा परफेक्शनिस्ट आहे. ज्याप्रमाणे तू बिझनेस सांभाळतो त्याचप्रमाणे मी घरामध्ये चांगला स्वयंपाक करू शकते. ज्याप्रमाणे बिझनेसचं मॅनेजमेंट तुला चांगलं करता येतं त्याप्रमाणे मी घरातल्या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट अगदी व्यवस्थित करू शकते. म्हणजे आबांच्या गोळ्या असतील, घरात काय हवं नको ते असेल, घरातला किराणा असेल, माळीवाल्याकडे काही काम असेल, बागेतलं काही काम असेल किंवा घरातलं कुठलंही काम असू दे, घरातल्या सगळ्या गोष्टी मी माझ्या एक हाती अगदी व्यवस्थित सांभाळते. ज्याप्रमाणे तू तुझा बिझनेस सांभाळतो, मग जर तू तुझ्या बिझनेसमध्ये परफेक्शनिस्ट असशील तर मी सुद्धा माझ्या घरकामामध्ये परफेक्शनिस्ट आहेच की नाही. आणि सोबतच जसं तुला वाटतं की बिझनेस तुला कळतोय, तुला प्रत्येक गोष्टी जमतात, त्याचप्रमाणे अद्वैत मी देखील तुझ्याच ऑफिसमध्ये काम करते. आता मला सांग की डिझाईन तर तुलाही काढता येतात, परंतु मी कधी असं म्हटलं का की मला तुझ्यापेक्षाही छान डिझाईन काढता येतात म्हणून अद्वैत तू मला तुझ्या ऑफिसमध्ये नेमलं आहे म्हणून? असं तर मी कधी म्हटले नाही आहे ना. आता तू प्रत्येक वेळी स्वतःला ग्रेट समजून घेतो, त्यामुळे मी सुद्धा तुला तो दर्जा देते, कारण हा माझ्या मनाचा मोठेपणा आहे. परंतु तू मात्र मला कधीही ग्रेट म्हणत नाही की मी एखादं चांगलं काम केल्यावर तुम्हाला कधीच ग्रेट म्हणत नाही. मी एखादं चांगलं डिझाईन काढल्यावर तुम्हाला कधीच ग्रेट म्हणत नाही. खरं तर डिझाईन काढणं ही सुद्धा माझ्या अंगातली एक कलाच आहे की, आणि माझ्या त्याच कलेमुळे आज चांदेकरांना कितीतरी फायदा झाला आहे. परंतु ही गोष्ट मी कधीही बोलून दाखवलेली नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की मी माझ्या प्रोफेशनमध्ये परफेक्शनिस्ट नाही आहे किंवा ग्रेट नाही आहे. फक्त फरक एवढाच आहे की तू स्वतःला म्हणवून घेतोस आणि मी स्वतःला म्हणवून घेत नाही. आता कलाने अगदी स्पष्टपणे अद्वैतला समजावून सांगितलेल्या असतात या गोष्टी, आणि एवढं बोलून कला तिथून निघून जाते. मग अद्वैतला आता कळून चुकतं की अरे खरे तर एकदम बरोबर बोलत होती. नाही म्हणजे आता मी तर माझ्या स्वतःच्या मनाला तर नाही फसवू शकत, म्हणजे इतरांना सांगू शकतो की मी कशाप्रकारे ग्रेट आहे, परंतु माझ्या मनाला मी अजिबात नाही फसवू शकत, कारण मला माहिती आहे की मी कुठेतरी चुकतोय. खरेने मला ही गोष्ट लक्षात आणून दिली की मीच फक्त ग्रेट अद्वैत चांदेकर नाही आहे, तर कला खरेसुद्धा ग्रेट कला खरे आहे. मग अद्वैतला ही गोष्ट कळून चुकते की खरेसुद्धा किती छान डिझाईन काढते, परंतु मी मात्र तिचं कौतुक कधीही केलं नाही. खरं तर खरेच्या डिझाईन्समुळे कंपनीला किती मोठा फायदा झाला आहे, कंपनीने किती प्रॉफिट कमवला आहे ते फक्त कलाच्या युनिक डिझाईनमुळे. आणि तरीसुद्धा मी स्वतःला परफेक्शनिस्ट म्हणून घेतोय. आता खरे तर मात्र घरातलं सगळं काही अगदी व्यवस्थित करत असते, घरातलं सगळं मॅनेजमेंट तिला व्यवस्थित जमतं.
ते मॅनेजमेंट मला मात्र कधीच जमू शकत नाही, कारण घरामध्ये आत्तापर्यंत मी कधीच लक्ष घातलेलं नाही आहे. घरात काय आहे, घरात काय नाही, घरात काय लागतं आहे, काहीही मी कधीही विचारलेलं नाही आहे. तर घरामध्ये खरे मात्र व्यवस्थित ते सगळं जमवून घेते. सोबतच ती उत्तम प्रकारचा स्वयंपाक देखील बनवते, जो की मला रोज खायला खूप आवडतो. परंतु मी मात्र कलासारखा कधीच एवढा चांगला स्वयंपाक करू शकत नाही. इवन मला गॅससुद्धा चालवायचा कसा हे सुद्धा आधी माहीत नव्हतं. मग खरे तर उत्तमच आहे की माझ्या नजरेमध्ये, खरेसुद्धा ग्रेटच झाली. मग प्रत्येक वेळी मी कसा काय ग्रेट झालो, आता अद्वैतला कळून चुकलेलं असतं. आणि मग अद्वैतला कळतं की खरेने तो पॉईंट पुसला, हे खरं तर अगदी बरोबर केलं. आणि मग अद्वैतला कळतं की फक्त आपण ग्रेट नाही आहोत, तर कलासुद्धा ग्रेट आहे. मग आता अद्वैतच्या नजरेमध्ये कलाची इमेज अजूनच वरती आलेली असते. नंतर पुन्हा एकदा आता तो पॉईंट तर निघून गेलेला असतो. मग आता दुसरा पॉईंट अद्वैतच्या मनामध्ये येतो. परंतु मला तर असं गबाळासारखं राहायला तर अजिबात आवडत नाही. मला सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवलेल्या खूप आवडतात. आणि खरे मात्र काही गोंधळ घालत असते, सगळे पसारे करून बसते, सगळा पसारा लावून बसते. आणि मला मात्र अजिबात तसं आवडत नाही. मला तर सगळ्या गोष्टी नीटनेटक्याच आवडतात. मग अद्वैत आता भिन्नतेमध्ये हा पॉईंट लिहितो की कशा प्रकारे मी एकदम छान राहतो, मला आजूबाजूच्या गोष्टी छान ठेवायला आवडतात, आणि खरे कशी प्रत्येक वेळेस पसारा घेऊन बसते, असं अद्वैतने आता त्या तक्त्यावर लिहिलेलं असतं. आणि जेव्हा कला येऊन त्या तक्त्यावर बघते, तेव्हा कला आता अद्वैतला म्हणते की अद्वैत, खरंच आता हा प्रश्न तूच तुझ्या मनाला विचार बरं. अद्वैत, मला माहिती आहे की तुला सगळ्या गोष्टी छान ठेवलेल्या खूप आवडतात. सगळ्या गोष्टी तू अगदी छान ठेवतोस, तुझ्या सगळ्या गोष्टी जागेवर असतात, सगळं काही व्यवस्थित आणि नीटनेटकंच असतं. ही गोष्ट तर मला मान्य आहे. आणि मला माहिती आहे की थोडाफार पसारा मी घालते. परंतु अद्वैत, या गोष्टीचा कधी विचार केला आहेस का तू, की जर मी पसारा घालते तर पसारा मी आवरून देखील ठेवते. आणि आज आपल्या रूममधले ज्या प्रत्येक गोष्टी तुला परफेक्ट दिसतात, यामागचं खरं श्रेय तू कोणाला देशील? मलाच देशील ना, कारण या रूममधली प्रत्येक गोष्ट परफेक्ट ठेवण्याचं काम तर मीच करते ना. खरं तर या गोष्टी मी तुला कधी भासवून दिल्या नाही, म्हणून तुला कधी कळल्या नाही. तुला माहिती आहे की तुला आजूबाजूला सगळ्या गोष्टी परफेक्ट आवडतात, म्हणून सगळ्या रूममधल्या गोष्टी मीच तर परफेक्ट ठेवत असते. आपल्या रूममधली जिथली गोष्ट तुला तिथे आवडते, तिथेच सगळ्या गोष्टी आहे. तुझं कपाट असेल, तुझ्या कपाटातला प्रत्येक शर्ट असेल, तो इस्त्री करण्यापासून तर तो अगदी व्यवस्थित ठेवेपर्यंत, किंवा तुझा रुमाल, बेल्ट, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित ठेवेपर्यंत मीच तर आहे. मीच तर तुझ्या गोष्टी परफेक्ट ठेवते, आणि म्हणून तर तुझी चिडचिड होत नाही आहे ना. जर मी पसारा स्वतः घालत असेल तर मी आवरून देखील ठेवते की. असं झालं आहे का कधी की मी खूप पसारे घातलेत आणि मी ते आवरलेच नाही आहेत? किंवा घरामध्ये पण तू बघशील की घरामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी मी अगदी परफेक्टच ठेवत असते. किचनमध्ये जर तू आताही जाऊन बघशील तर किचनमध्ये आपले सगळे डब्बे जिथल्या तिथेच असतात. त्याची जागा जिथे ठरलेली आहे तिथेच सगळ्या गोष्टी आपण ठेवतो. मग मला सांग की मी वेंधळी कशी काय होईल? फक्त अद्वैत, फरक इतका आहे की मी आत्तापर्यंत या गोष्टी तुला बोलून दाखवल्या नाही, ह्या फक्त तुझ्या मनात होत्या आणि त्यामुळे तुला असं वाटतंय. असं बोलून कला तिथून निघून जाते. आता कलाने बरोबर ठिणगी पाडून दिलेली असते. त्यामुळे अद्वैतला आता कळून चुकतं की अरे हां, खरे तर अगदी खरं बोलतीये. कारण मला गोष्टी चांगल्या ठेवलेल्या आवडतात हे नक्की, परंतु असं नाही आहे की खरे गोष्टी चांगल्या ठेवत नाही. खरं तर खरे प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित रूममध्ये मॅनेज करते, रूममध्ये व्यवस्थित ठेवते. रूममध्ये कधीही पसारा नसतो. हां, कधी कधी मी तिला बोलतो, परंतु असं काही नाही आहे की ती प्रत्येक वेळी तशीच वागते. मी उगाचच स्वतःला ग्रेट समजतोय, मी उगाचच स्वतःला समजतोय की माझ्याकडनं काही चूकच होत नाही म्हणून. परंतु असं नाही आहे, माझ्याकडनं देखील चुका होतात, ज्याप्रमाणे खरेकडनं होतात. आणि मी सुद्धा चुकतो, ज्याप्रमाणे खरे चुकते. त्याचप्रमाणे माझ्याकडनं देखील पसारे होतात, ज्या प्रकारे खरेकडनं होतात. फरक एवढाच आहे की खरे मला कधी सांगत नाही की तू पसारा केला आहेस आणि कशा प्रकारे तू वेंदळा आहे.
परंतु मी मात्र खरेला अगदी सहजपणे बोलून देतो की तू पसारे घालतेस, तुला वेंधळेपणा आवडतो, तुला असंच अस्वच्छ राहायला आवडतं. खरं तर मी सुद्धा असाच आहे की कुठेतरी. आणि आज जर माझ्या रूममध्ये सगळ्या गोष्टी जर परफेक्ट असतील तर यामागे कलाच आहे आणि कलाच प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी परफेक्ट ठेवत असते. माझ्या अगदी छोट्या गोष्टीसुद्धा मला जिथल्या तिथेच पाहायला मिळतात. गोष्टींच्या मागे तर कला आहे. आता ही गोष्ट अद्वैतला कळते आणि अद्वैत स्वतःहून आता त्याने जो भिन्नतेमध्ये हा पॉईंट लिहिलेला असतो तो पुसून टाकतो. तक्ता अजूनही रिकामाच असतो. जेव्हा कला येऊन वरती बघते तेव्हा तो पॉईंट अद्वैतने पुसून टाकलेला असतो. त्यावेळी कलाला कळतं की नाही, आपण जे अद्वैतला औषध देतोय ते बरोबर त्याच्या कामी येतंय. मग अद्वैत आता विचार करू लागतो की नाही, हे खरं आहे. खरं तर इतकं 1 वर्ष झाली मला असं कधीच झालं नाही की मी खूप बोर होतोय किंवा मला रूममध्ये खूप बोर होतंय. माझ्या आयुष्यातली सुख चैन सगळं काही निघून गेलंय. असं तर काहीच झालेलं नाही आहे. उलटं मी माझ्या बिझनेसमध्ये किती प्रगती केली आहे. म्हणजे असंही नाही आहे की खरे माझ्या लाईफमध्ये आल्यापासून माझं कामावरचं लक्ष विचलित झालं आहे. खरं तर जेव्हापासून खरे माझ्या आयुष्यात आली आहे तिच्या डिझाईन्समुळे आमचा बिझनेस अजूनच वरती गेला आहे. त्यामुळे माझ्या बिझनेसमध्ये खरेमुळं काहीही झालेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट राहिली तर माझ्या पर्सनल आयुष्याची. हां, मला माहिती आहे की आमच्यामध्ये भांडणं होतात, परंतु आता मलाच तिच्यासोबत भांडणं केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे मला त्या भांडणांमध्ये आता वेगळी मजा यायला लागली आहे. जर खरे निघून गेली तर मी कसं तिच्यासोबत भांडणं करणार, मी कसं काय बोलणार. पहिल्यांदा काय होत होतं की मी एकटा होतो, रूममध्ये एकटा असायचो. फक्त काम काम आणि काम. मला माझं काही पर्सनल आयुष्यच नव्हतं. परंतु खरेमुळे मी कुठेतरी माझं पर्सनल आयुष्य जगायला लागलो आहे. मी बोलायला लागलो आहे, मी गोष्टी शेअर करायला लागलो आहे, मी भडकायला लागलो आहे, मी रागराग करायला लागलो आहे, मी समजून घ्यायला लागलो आहे. ह्या भावना ज्या आल्यात माझ्यामध्ये त्या कोणामुळे आल्यात? खरं तर खरेमुळेच आल्यात ना. नाहीतर दिवसभर फक्त काम करायचं, रात्रीचं काम करायचं, झोपून घ्यायचं. या व्यतिरिक्त माझं दुसरं आयुष्य कुठे काय होतं. परंतु खरेमुळे कुठेतरी गोष्टी मी आता एन्जॉय करायला लागलो आहे. खरेमुळे मला काही छोट्या गोष्टींचा आनंद घेता येतो आहे. मला हक्काने खरेसोबत भांडता येतं आहे. मला हक्काने तिच्यासोबत वाद घालता येतो आहे. मला रुसता येतं आहे तिच्यावर, रागवता येतं आहे तिच्यावर, तिला चिडवता येतं आहे. मग ती चिडली की मला अजून मज्जा येते. खरं तर या गोष्टींमध्ये एक वेगळीच मज्जा आहे. ज्या गोष्टींना मी असं म्हणतोय की या गोष्टी माझ्यासाठी त्रासदायक आहे. अद्वैतला आता कळून चुकतं की खरे माझ्या लाईफमध्ये आल्यापासून खरं तर असं कधीही झालेलं नाही आहे की मला असं वाटलं की मी खरंच खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलो आहे किंवा माझी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे की मी खरेसोबत लग्न केलं आहे. परंतु खरेसोबत लग्न केल्यापासून माझं आयुष्य मात्र एका पॉझिटिव्हिटीकडे वळण. मग अद्वैतला आता ही गोष्ट कळून चुकलेली असते की मी खरेसोबत खरंच कॉम्पॅटिबल आहे. प्रेमाचा विषय नंतर आहे मित्रांनो. अद्वैतला अजूनही कलावर काही प्रेम झालेलं नाही आहे. परंतु त्याला हे कळलेलं आहे की खरे माझ्यासोबत राहते त्याच्यामुळे माझं काही वाकडं देखील झालेलं नाही आहे. मी तिच्यासोबत खुश आहे हे अद्वैतला कळून चुकलेलं असतं. आणि अद्वैत आता हा निर्णय जाऊन सरोजला सांगतो. सरोजला तो सांगतो की आई, हे बघ, मला माहिती आहे की खरेचं आणि माझं लग्न कुठल्या अवस्थेमध्ये झालं. परंतु मला असं वाटतं की मी खरेसोबत कॉम्पॅटिबल आहे. म्हणजे आमच्या दोघांमध्ये छोटे मोठे वाद असतील परंतु ते आमच्या दोघांमध्ये सॉल्व देखील होतात. आमच्यात थोडेसे भांडणं होतात परंतु आम्ही गोड देखील होतो. आम्ही दोघंही एकमेकांसोबत अगदी एकरूप आहोत. आम्हाला मात्र आमच्या मॅरेजचं कुठलंही बर्डन वाटत नाही. मी माझ्या मॅरेजचं कुठलंही ओझं घेत नाही आहे. आणि त्यातून मला आता एक गोष्ट समजली आहे की मी खरेसोबत राहू शकतो. हां, मी तुला हे सांगू शकतो की माझं अजूनही प्रेम तिच्यावर झालेलं नाही आहे. मला अजून प्रेम नाही झालं आहे तिच्यावरती. परंतु मी मात्र तिच्यासोबत राहू शकतो एका रूममध्ये. मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे आता मी तिला डिवॉर्स देण्याचा विचार माझ्या मनामधून काढून टाकला आहे. आणि तसंही मी जर खरेला आता डिवॉर्स दिला तर उगाचच मीडियावाले ही गोष्ट उचलून धरतील आणि पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाची बदनामी होईल. कारण ज्यावेळी लग्न झालं होतं तेव्हासुद्धा मी मीडियाच्या चर्चेचा विषय बनलो. जर माझं लग्न मोडलं तर मात्र पुन्हा एकदा मी चर्चेचा विषय ठरेल. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं मला आपला बिझनेस महत्त्वाचा वाटतो आणि बिझनेसवर काहीही इम्पॅक्ट या गोष्टींचा होता कामा नये. म्हणून मी आता ठरवलं आहे की मी खरेसोबत डिवॉर्स घेणार नाही.
अद्वैतने आता स्पष्टपणे सरोजला मात्र या गोष्टीचा खूप राग आलेला असतो, कारण पुन्हा एकदा कला जिंकलेली असते आणि सरोजला हार पत्करावी लागलेली असते. अद्वैतने कलाला देखील सांगितलेलं असतं की खरे आपण दोघंजणं जरी वेगवेगळ्या स्वभावांचे असलो तरीसुद्धा आपल्या दोघांमध्येही काहीतरी ग्रेट आहे. माझ्यामध्ये जशा ग्रेट थिंग्ज आहेत त्याचप्रमाणे तुझ्यामध्ये देखील आहे आणि ही गोष्ट मी मान्य करतो. त्यामुळे मी तुझ्यासोबत राहण्यासाठी अगदी कॉम्पॅटिबल आहे आणि मला तुझ्यासोबत डिवोर्स नको आहे. शेवटी आता कला जिंकलेली असते. तिने जो काही विचार केलेला असतो, तिचा तो विचार जिंकलेला असतो. अद्वैतचं मन आता ती हळूहळू तिच्याकडे ओढून घेणार असते आणि अद्वैत आणि कलाच्या प्रेमाची पहिली पायरी असते जी त्यांनी अगदी बरोबर पार केलेली असते. कुठेतरी नैनाची ती ऑडिओ मात्र कलाच्या आणि अद्वैतच्या आयुष्यामध्ये एक नवीन सकाळ घेऊन आलेली असते. तर मित्रांनो, हा जो ट्विस्ट एपिसोड आहे हा ट्विस्ट एपिसोड आपण बाकीच्या भाषांमधील जे मालिकांचे रिमेक आहेत त्यातून बनवलेला आहे. त्यामुळे असं सगळं काही मालिकेत घडेल असं नाही आहे, या गोष्टीची नोंद घ्यावी. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.